महिन्याच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी भाषणात माहीम येथील अनधिकृत दर्ग्याविषयी प्रश्न उपस्थित केला होता आणि त्यानंतर मुंब्रा शहरातील अनधिकृत दर्ग्याविषयी मनसैनिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिली। तसंच या आक्रमक मनसैनिकांनी थेट वनविभाग कार्यालयात धडक देत वन अधिकाऱ्यांनाच जाब विचारलेला आहे। मुंब्रादेवी डोंगरावरील अवैध दर्गा कधी जमीनदोस्त करणार असा सवाल विचारत मनसैनिकांनी अल्टिमेटम दिलाय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, आपण जर पाहिलं तर गुढीपाडव्याच्या सभेला राज ठाकरे यांनी माहीमच्या आणि सांगलीच्या जे मजार असेल किंवा अनधिकृत मशिदींचं बांधकाम असेल यावर मुद्दा उपस्थित केला होता। मुंबई महानगरपालिकेने कारवाई केली होती आणि यानंतर राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी विशेष करून ठाण्यामध्ये सर्वात आधी ठाण्यातल्या हद्दीतल्या मुंब्रा येथे मुंब्रादेवी डोंगरावरती अवैध मजार आणि मस्जिद उभारली आहे अशी तक्रार मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केली होती। तसं अल्टिमेटम देखील जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी 15 दिवसांचा दिलेला आहे, पण कोणतीही हालचाल होताना दिसत नाहीये। यामुळे आता मनसेचे ठाणे शहराध्यक्ष जे आहेत रवींद्र मोरे यांनी वन विभागाची भेट घेतलेली आहे। वन विभागाचे अधिकारी जे आहेत त्यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना सक्त ताकीद दिलेली आहे की काही जण मुंब्र्यातील या वन विभागाच्या जागेवरती जमीन नसून ही खासगी जागेवरती आणि वन विभागाची याला परवानगी देखील अशा पद्धतीने दावा करतायत, पण कोणीही अधिकृतपणे पेपर्स वगैरे दाखवत नाहीयेत। हा वन विभागाच्या मार्फत केला जाणारा दावा खरा आहे का खोटा आहे याचा जाब विचारायला मनसैनिक जे आहेत ते वन अधिकाऱ्यांकडे पोहोचले होते आणि त्यांनी त्यांना त्या संदर्भात विचारणा केली। त्यांना देखील अल्टिमेटम दिलेला आहे की तुम्ही लवकरात लवकर याविषयी जी कायदेशीर कारवाई आहे ती करून ही मजार किंवा मस्जिद जी आहे जी अवैधरित्या बांधलेली आहे ती कुठेतरी काढून टाकावी अशा पद्धतीनं एक विनंती वजा इशारा मनसैनिकांनी पुन्हा एकदा अधिकाऱ्यांना दिलेला आहे। आता याच्यावरती ठाणे जिल्हाधिकारी जे आहेत अशोक शिंगारे यांची नेमकी काय भूमिका हे स्पष्ट करावं लागेल, कारण का त्यांच्या अधिकारानंतरच या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ती मस्जिद वैध आहे का अवैध आहे, ती मजार वैध आहे का अवैध आहेत आणि तिला पाडली जाईल का किंवा कुठे दुसरीकडे स्थलांतरित केली जाईल का, त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरच स्पष्ट होतील। त्यामुळे आता ठाणे जिल्हाधिकारी जे आहेत अशोक शिंगारे यांची नेमकी काय भूमिका असेल किंवा त्यांचा नेमका काय अहवाल असेल याकडे लक्ष लागेल। निश्चितच आता पुढे नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आलेलं आहे आणि या नामांतराच्या शासन निर्णयाविरोधात विभागीय आयुक्तालयामध्ये आक्षेप हरकती नोंदवण्याची आज अखेरची मुदत आहे। औरंगाबाद जिल्ह्याचं नाव संभाजीनगर करू नये यासाठी आतापर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयात 1,48,203 हरकती दाखल करण्यात आलेल्या आहेत, तर नामांतराच्या समर्थनार्थ हिंदू एकत्रीकरण समितीच्या वतीनं आज तब्बल 2 लाख अर्ज दाखल करण्यात येणार आहेत। दुपारी पदाधिकाऱ्यांसह वाहनांमधून वाजत गाजत अर्ज विभागीय आयुक्तालयामध्ये नेण्यात येणार आहेत। औरंगाबाद नामांतराच्या विरोधात आणि समर्थनार्थ तक्रार हरकती देण्यासाठी दिलेली मुदत आज संपते आणि त्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सिद्धार्थ, नामांतराची ही लढाई सध्या सुरू आहे, विरोधात आणि समर्थनार्थ तक्रार दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। आयुक्त कार्यालयामध्ये सध्या मोठी गर्दी झाली असावी, काय सध्या वातावरण आहे? निश्चितपणे आज आक्षेप हरकतीचा शेवटचा दिवस आहे आणि विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये गर्दी तर या ठिकाणी आहे। मी सर्वप्रथम हे दाखवतो की ज्या ठिकाणी आवक जावक विभाग आहे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी ठेवावा लागला, कारण हरकतीच्या समर्थनार्थ किंवा विरोधात नामांतराच्या या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात लोक आलेले आहेत। त्यांच्यात आपसात कुरबुरी होऊन काही झडप होऊ नये म्हणून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे आणि आता हा आवक जावक विभाग आहे आणि या ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणात लोक आलेले आहेत। आपलं जे आहेत त्या ठिकाणी गटाटटाने येत आहेत या ठिकाणी आणि आतमधलं दृश्य जर बघितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात हरकती आलेल्या आहेत। आपण बघतो या ठिकाणी गट्टेचे गट्टे येऊन पडलेले आहेत आणि अधिकारी आपण बघतोय की या ठिकाणी प्रत्येक फॉर्म जो आहे छाटण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतात। सकाळपासूनच या हरकतींना सुरुवात झालेली आहे। पूर्ण ऑफिसमध्ये या आवक जावकच्या ऑफिसमध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येक ठिकाणी जे आहे हरकतीचे गट्टे पडलेले आहेत। कशा पद्धतीनं अधिकच्या कर्मचारी या ठिकाणी जे आहेत हे हरकती सॉर्ट आउट करण्यासाठी जे आहेत खूप मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ सुद्धा विभागीय आयुक्त कार्यालयात लागलेलं आहे। हे आजपासून सकाळपर्यंतचे गट्टे आहेत, बाकीचे गट्टे उचलून ठेवलेले आहेत। हजारोच्या संख्येने या ठिकाणी समर्थनासाठी किंवा विरोधासाठी जे आहेत गट्टे घेऊन लोक या ठिकाणी येऊ लागलेले आहेत।
इथेही बघतोय आपण की प्रत्येक टेबलवर असेल किंवा खुर्चीवर असेल गट्टे घेऊन लोक या ठिकाणी आलेले आहेत। आता समर्थन असेल विरोध असेल या ठिकाणी जे आहेत गट्टे आहेत, पण आजपर्यंत सगळ्यात जास्त नामांतराच्या विरोधात जे आहेत जास्तीत जास्त अर्ज या ठिकाणी जवळपास 1.5 लाख आलेले आहेत। मात्र आता 1:30 वाजता हिंदू एकत्रीकरण समिती असेल, भाजप असेल, भाजप जवळपास 1.5 ते 2 लाख अर्ज या ठिकाणी समर्थनासाठी घेऊन येत आहे। हिंदू एकत्रीकरण समिती सुद्धा जवळपास 2.5 लाख अर्ज घेऊन या ठिकाणी येत आहेत। एकंदरीतच माहोल आज 5 वाजेपर्यंत असाच असेल, कारण जे आहे कोर्टाने जे आक्षेप नोंदवायला सांगितले त्याची आज 5 वाजेपर्यंतची वेळ आहे आणि एकंदरीतच आता नेमकं किती समर्थनार्थ किती विरोधात या ठिकाणी अर्ज येतात हे 5 वाजेपर्यंत आपल्याला कळेल आणि नेमकं या हरकतींचा कोर्ट कसा विचार करेल हे सुद्धा सुनावणीच्या वेळी सिद्ध होईल। निश्चितच या संदर्भात अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।